भेटूया वैदेही सुर्वे वहिनींना. नमस्कार. आम्हा सर्व कुटुंबियांतर्फे तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद. वहिनी नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. वैदेही सचिन सुर्वे. द्या आता ओळखतो. हा माझा मुलगा सर्व सचिन सुर्वे. मिस्टर नमस्कार. सासूबाई, नमस्कार. सासरे, ननंदबाई, दीर, नंदेची मुलगी, नंदेचे मिस्टर आणि दीर. नमस्कार नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे, आता गप्पांना सुरुवात. नमस्कार. नमस्कार. वहिनी तुम्ही काय करता, म्हणजे काय करायचात पूर्वी? मी पूर्वी जॉब करायचे अकाउंटिंगमध्ये. का सोडला? मुलगा आता झाल्यामुळं नाहीच करून देतो, कारण सासू सासऱ्यांना जास्त जमत नाही सांभाळायला आणि तो राहत नाही माझ्याशिवाय जास्त. आणि तुमचं शिक्षण कुठे? बीकॉम. माझं चिपळूण झालं. चिपळूण. चिपळूणला कुठलं कॉलेज? DBJ कॉलेज. DBJ कॉलेज. काय कॉलेजमध्ये असताना कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट जातो? कॉलेजमध्ये नाही जास्त, मी शाळेमध्ये जास्त एन्जॉय केलं. संधी मिळाली तर कोण व्हायला आवडेल, ते कोणाप्रमाणे राहायला आवडेल असा विचार कधी केलाय? नाही, असा विचार नाही केलेला. पण मिळाली संधी, काय व्हायला आवडेल, काय बनायला आवडेल? चांगली बायको, चांगली आई, चांगली सून, तसं व्हायला जास्त आवडेल. मिस्टरांचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे आणि शांत आहे. बघून वगैरे अरेंज मॅरेज झाले तुमचे? हो, अरेंज मॅरेज. मग बोलवा ना त्यांना. या. नमस्कार. तुमचं बालपण कुठे गेलं? मुंबईत. आणि मुलगी बघायला चिपळूणला गेला? नाही. मग मुलगी म्हणजे ही माझ्या बहिणीची भाची पुतणी लागते, त्यामुळे माझी बहीण राहते तिथे यांना बोलून घेतलं. तिथे आमचा बघायचा कार्यक्रम झाला आणि तिथे पसंती होऊन नंतर पुढे बोलूया. मग चिपळूणला गेला होता? नाही. तिकडून नंतर लग्नानंतर गेलो. आधी नाही गेले? नाही, अगोदर जाणं झालं नाही. आता जाता की नाही? नाही, आता विषय नाही. आणि इथे माझे वडील एक्सपायर झाले, त्यानंतर आई आणि भाऊ वाशीला मुंबईला शिफ्ट झाले कायमचे. लग्नानंतर ते एक्सपायर झाले अचानक. जाणं होतं नाही. वाशीला जाणं होतं की? वाशीला होता. तुम्ही काय करता? BSc. मी BSc मध्ये टेक्निकल आहे. कुठे? इलेक्ट्रिक हाऊसला. इलेक्ट्रिक हाऊसला. बरं बरं. मग वहिनीनं काय BSc सगळं दाखवलं, फिरवलं? नाही, विषय नाही फिरला. BSc म्हणजे मला फिरायची आवड कमी आहे, हा. त्यामुळे तिथे जास्त जाणं होतच नाही. असं हे पण चुकीचं आहे की नाही? जरा फिरलं पाहिजे. मी दिवसभर फिरतो ना. नाही तुम्ही फिरता ठीक आहे, पण जरा वहिनीनं फिरायला नेलं असतं तर बरं झालं असं असतं. संडे टू संडेवर राहतो किंवा हॉलिडे काय असेल. माहिती नरिमन पॉईंटला एक बस आहे बघा, ती अशी मुंबई दर्शन वगैरे, मुंबई दर्शन किंवा वरती असं हवा घेत घेत फिरायचं. कोकण हा, मग त्याच्यातनं न्यायला पाहिजे तुम्ही फिरायला. जास्त असं मुंबईत फिरणं कमी झालं. मग न्या ना, कधी नेणार? संडेवरला हो, नेऊ म्हणतायत. नेतील असं वाटतं तुम्हाला? नेतील. हा? नेतील. नेतील असं वाटतंय. तर तुमच्या बाबतीत असं काय झालंय का, अमुक एक गोष्ट आली असती मला तर बरं झालं असतं आणि अमुक एक गोष्ट येत नाही, त्याच्याबद्दल खंत वाटते कधी? बरंच असं हे काय असतं लॉकचेर वगैरे असं हे ते हे असं ट्राय वगैरे करतो काय, पण असं सक्सेस वगैरे काय तसं मिळत नाही. असं मग ट्राय करत असतो, मग काय काय सक्सेस नाही लिहायचं नाही. असं प्रयत्न सुरू आहे वहिनी. चालू असतं. हा, तुम्हाला शुभेच्छा. आणि माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हो. की तुम्ही जिथे बसलाय त्या बाजूच्या भिंतीवर एक फळा लावलेला आहे, त्या फळ्यावर किती रंग आहे? 4. 4. बरोबर. वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांनी लग्नानंतर कोणतं गिफ्ट दिलं होतं तुम्हाला? तसं नाही, साडीसाठी शॉपिंगला नेलेलं आहे. साडी. लग्नाच्या साड्या. अभिनंदन. बरं, आता तुम्ही सांगा, तुमचा मुलगा अथर्व याला वहिनीने बनवलेला कोणता गोड पदार्थ आवडतो? मस्त खीर वगैरे आवडतात. वा. 3 उत्तरं बरोबर आली. आणि आता याचं उत्तर द्यायला पाहिजे. थोडंसं हे कोडं गमतीशीर आहे, गंमत म्हणून कोड आहे. हे काय परीक्षा बघणारं कोड नाही, गंमत. कोणत्या महिन्यात ह्या कमी बोलतात किंवा कोणत्या महिन्यात स्त्रिया कमी बोलतात? मराठीत सांगायचंय का? हा, तुम्हाला अनुभव असेल तर कोणत्या महिन्यात? श्रावण महिन्यामध्ये. मार्गशीर्ष मध्ये. मार्गशीर्ष. इंग्लिश सांगितलं तरी चालेल. महिना. श्रावण महिन्यात जास्त उपवासवर असतात. महिना कुठला? जुलै ऑगस्ट. चुकलं उत्तर तुला. त्याचं योग्य उत्तर आहे फेब्रुवारी महिना. कारण 28 दिवस असल्यामुळे 2 दिवस त्या कमी बोलतात. अच्छा. बाकीचे दिवस 33 किंवा 31 दिवस बोलत असतात. त्यामुळे वहिनी या आधीची 3ही उत्तरं बरोबर आली. 1, 2, 3. चला, हे बक्षीस तुम्हाला मिळालेलं आहे. चला भेटूया परिवार. नमस्कार. नमस्कार. चला, संपूर्ण परिवार एकदम छान दिसतोय. आई बाबा पुढे बसलेले आहेत, त्यामुळे असा फॅमिली फोटो पूर्ण झाल्यासारखं वाटतंय, हो ना? बरं, ह्यामध्ये कोण हुशार आहे असं तुमचं म्हणणं? सासरे. सासरे भाऊ हुशार आहेत? नाही, हुशार सगळेच आहेत, हुशार सगळे. पण आता हे तुमचा अभिनय कोण ओळखेल असं वाटतंय तुम्हाला? तसं सांगू शकत नाही. ननंद पण हुशार आहेत, मिस्टर पण आहेत. तसं काय एकच सांगतो नाव.
अच्छा नाही नाही ते नाही काय ते सांगू शकत परिवारातल्या नाही. सगळ्यांना बरं वाटावं जवळजवळ सगळ्यांची नावं घ्यायची. मिस्टर पण ओळखू शकतात असं काही नणंदबाई नाही. काय करतात मी सर्व्हिस करते. यांच्याबद्दल काय बोलणार नणंदबाई? प्रश्नच नाही. एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे स्वभावही खूप चांगला आहे, मनमिळावू आहे, हौशी आहे. हे काय पाठ करून ठेवलं? नाही नाही सगळे गुण आहेत तिचे, ते सांगते मी तुम्हाला. एवढे सगळे गुण आहेत. एवढे कसे गुण असू शकतात? आहेत. एखादा ठीक आहे एवढे गुण असतात वहिनी कोणामध्ये? असतात असं काय हा? नाही. बर सासूबाई आणि सासरे बुवा हम्म. तुम्ही खुश आहात? एकदम आनंदी आहात? 100%. बरं वाटतंय तुम्हाला? एकदम फर्स्ट क्लास पैकी कसं वाटतं आता शूटिंग सुरू आहे? मस्त वाटतं. मस्त फर्स्ट क्लास पैकी. हो ना. सांगायची गोष्ट म्हणजे अशी की असं योग कधी येत नाही, तो आला निश्चित आनंद वाटणार. वा. त्यांना असं आवडतं म्हणजे ते नाटकात वगैरे काम करायचे ना. तुम्ही नाटकात काम करायचे? सासरे हा नाही पण आता अभिनयाची आवड तुमच्याकडे जी होती ती तुमच्या मुलांमध्ये वगैरे कोणाकडे गेली की नाही? मुलामध्ये आहे पण ते त्याचा विस्तार झालेला नाही. हा. तेवढ्या पुरतो. तेवढ्या पुरतं म्हणजे उशिरा झालं हा. की वहिनींच्या समोर त्यांना पटेल असा अभिनय करायचा घरात. हा म्हणजे ते करतील. म्हणजे 8 वाजता येतो सांगून 9 वाजता आल्यानंतर जेव्हा वहिनी विचारतात काय हो 9 का वाजले, त्यावेळेला त्यांना इतकं छान ते पटवून देतात कारण हा सुद्धा अभिनयच आहे. काय वहिनी? हा छान. बरं आता वहिनींचा अभिनय बघा सगळ्यांनी. आता त्यांच्या अभिनयानंतर तुम्ही थक्क होणार आहात कारण हे वाक्य आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. वेळ सुरू झाली. सगळे बोला. अथर्व. मी तुम्ही अथर्व. गजानन शेगावला शेगावला महाराजांच्या दर्शनाला घेऊन जायचंय. कधी नेणार? कधी नेणार? कधी कधी नेणार? तुम्ही मला अथर्वला घेऊन शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला कधी नेणार? अभिनंदन. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे बक्षीस देतो पण उत्तर नाही दिलं कधी घेऊन जाणार? या वर्षी जाऊ. आता आहेच. हा लक्ष्मी आले लवकर लवकर आता जाऊ. काहीच हरकत नाही. पैठणी घालून जाऊ. पैठणी घालून जाऊ आता. पैठणी घालून जाऊ म्हटलं आता. अरे वा. थँक्यू.